नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण कालवा मसाल्याची रेसिपी बघणार आहोत। अगदी मोजक्या साहित्यात आपण आजची रेसिपी करणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। कालवं स्वच्छ धुवून घेतल्यात। कालवं धुवायच्या आधी कधी एकदा प्रत्येक कालवं हाताने चेक करून बघा, कारण कधी-कधी एखाद्या दगडाचा पातळसा भाग त्याला असतो, त्यामुळे तो काढून घ्या, नाहीतर खाताना तो दाताखाली येऊ शकतो। इतक्या कालवांसाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत। तसेच 3 ते 4 चमचे चिंचेचा कोळ इथे मी घेतलाय। त्याऐवजी तुम्ही इथे कोकम आगळ किंवा लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकतात। मसाल्यांमध्ये हाफ टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून घरगुती मसाला, हाफ टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धणे पावडर, हाफ टीस्पूनला थोडीशी कमी इतकी हळद घेतले आणि 2 टीस्पून इतका ठेचलेला आलं लसूण। एका पॅनमध्ये 1.5 पळी तेल घातले। तेल गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण परतून घेऊयात। आलं लसूण परतून झाले। आता आपण त्यामध्ये चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊयात। कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, परंतु कांदा शिजतानाच त्यासोबत मी इथे चवीनुसार मीठ देखील घालून घेते। माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। असं केल्यामुळे मी ज्या काही रेसिपीज यूट्यूबला अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येतील। कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे। आता आपण ह्यामध्ये जे मसाले घेतले ते सर्व आपण ह्यामध्ये घालून घेऊयात। मसाले घालून झाले की कांद्यासोबत थोडेसे ते परतून घ्यायचे आहेत। आता आपण ह्यामध्ये कालवा घालून कांद्यासोबत छान परतून घेऊयात। कालवा आहे ती कांद्यामध्ये परतून घेतल्यानंतर त्यावर आता झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर 6 ते 7 मिनिटांसाठी कालवा आहे ती थोडी शिजवून घेऊयात। 6 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकतात कालवांना स्वतःचं जसं पाणी सुटलेलं आहे। कालवांमध्ये जास्तीचं पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही। आता कांदा आणि कालवं बऱ्यापैकी शिजल्यात। आता आपण ह्यामध्ये 3 ते 4 चमचे चिंचेचा कोळ घालून घेऊयात आणि व्यवस्थित ते कालवांमध्ये मिक्स करून घेऊयात। आणखीन 2 मिनिटांसाठी आपण आता ह्यावर झाकण ठेवून देणार आहोत। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कालवांमध्ये ओलसरपणा आहे। तुम्ही हे असंच देखील ठेवू शकता, पण मी ह्यात 2 ते 3 टीस्पून इतकं तांदळाचं पीठ घालते। कालवा मसाला खूप छान एकजीव होतो। ते आपण सुकी कालवा केल्यात, ह्या ठिकाणी तुम्ही कालव्याचं कालवण देखील करू शकता। त्यामध्ये तुम्ही शेंगा, वांग, बटाट ह्याचा वापर देखील करू शकता। परंतु कालवण करताना जे आपण भाजी वापरू ती आधी शिजवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये कालवा आपण घालून घ्यायची। जर आधीच कालवा घातली तर ती एकदम बारीक होतात। आता आपण हे झाकण ठेवून अर्धा ते 1 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर असंच एक वाफ काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं चविष्ट आणि झटपट कमी साहित्यामध्ये कालवा मसाला तयार आहे। त्यावर आता मी बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेते। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।